नमस्कार, मी सुनीता पटायत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपल्याला इंडोर गार्डन दाखवणार आहे. हे पहा माझे इंडोर गार्डन. हे गार्डन मी पावसासाठी असे ठेवलेले आहे. ज्या ठिकाणी पाऊस लागत नाही अशा ठिकाणी हे इंडोर प्लॅन्ट सगळे ठेवलेले आहेत, जेणेकरून ह्या प्लॅन्टला पाऊस लागू नये, सतत पाऊस लागू नये आणि हे पाऊस लागून खराब होऊ नयेत यासाठी हे प्लॅन्ट ज्या ठिकाणी पाऊस येत नाही अशा ठिकाणी मी हे पूर्ण ठेवलेले आहेत. ह्यांना जास्त पाणी लागत नाही, जास्त ऊन लागत नाही आणि ह्या आमच्या इकडल्या भागात 1 महिना झालं सतत पाऊस चालू आहे, दररोज पाऊस चालू आहे आणि ह्या पावसामुळे हे माझे प्लॅन्ट खराब होतील यासाठी मी हे असे ठेवलेले आहेत आणि एकाच ठिकाणी बरेच प्लॅन्ट ठेवलेले आहेत. हे 2 स्टँडवर ठेवले आहे. एक सिंगल स्टँड समोर आहे आणि पाठीमागे डबल स्टँड आहे, त्यामुळे हे पूर्ण प्लॅन्ट तिथे ठेवलेले आहेत. हे पहा, हे शिंगोनियमची कटिंग मी लावलेली होती आणि ती पण आत्ता चांगली आलेली आहे आणि तीही मी सेमी शेडलाच ठेवलेली आहे, कारण हे पाऊस लागून जास्त पाणी होऊन प्लॅन्ट खराब होतील यासाठी हे ठेवलेले आहेत. आणि ह्याला 15 दिवसातून एक वेळेस पावसाचे पाणी देते, कारण पावसाच्या पाण्यात नायट्रोजन असते आणि नायट्रोजन आपल्या झाडांना मिळाले की झाडे चांगले वाढतात. यासाठी जरी हे झाडे मी सेमी शेडला ठेवले असतील तरी 15 दिवसातून एक वेळेस त्याला पावसाचे पाणी देते. पावसाचे पाणी एका बकेटमध्ये साठवून ते पाणी मी ह्या झाडांना देते, म्हणजे झाडांची चांगली वाढ होईल आणि आपले इंडोर प्लॅन्ट चांगले राहतील. यासाठी मी 15 दिवसातून किंवा 3 आठवड्यातून एक वेळेस ह्या झाडांना मी पावसाचे पाणी देते. हे पहा, ह्या ठिकाणी थोडी पाऊस लागत आहे, तरी पण हे झाडाच्या खाली असल्यामुळे इथेही जास्त पाऊस लागत नाही. जर मोठा पाऊस आला तरच त्याला पाऊस लागते. हे पहा, हे शिंगोनियम हे खूप वाढलेले होते, पण मी पावसाळा सुरू झाला तर त्याची कटिंग केली आहे आणि ती कटिंग लावली आहे आणि हे पण छान फुटले आहे. हे छत्री पाम पण छान आलेले आहे. हे पहा, हे माझे इंडोर गार्डन दाखवण्याचे कारण असे की आपण पावसाळ्यात इंडोर गार्डनची अशी काळजी घ्या, जर सतत पाऊस लागत असेल त्या ठिकाणी आपले झाडे ठेवू नका. हे डिफेंडबेकिया, हे पहा किती छान असा आलेला आहे डिफेंडबेकिया. हा माझा डिफेंडबेकिया जमिनीत लावलेला आहे. कुंडीत लावलेला डिफेंडबेकिया माझा सततच खराब होत होता, कारण पाणी त्याला जास्त झाले की डिफेंडबेकिया खराब होतो. हे पहा, हे पण किती छान आलेले आहे. हे दर पावसाळ्यात माझे खूप असे वाढते आणि छान येते. उन्हाळ्यात राहत नाही, उन्हाळ्यात ते पाने जळून जातात, पण दर पावसाळ्यात मात्र हे छान फुटतात आणि वरचीवर जास्त मोठे पाने यायला सुरू झालेले आहेत. जास्तीत जास्त मोठे पाने येतात. हे पहा, किती सुंदर दिसणारे हे प्लॅन्ट आहे आणि हे माझ्याकडे कुंडीत पण आहे आणि जमिनीत पण आहे. हे पहा, हे कुंडीतील आणि हे आहे फर्न. हे फर्न पण माझे कुंडीत आहे. हे पण मी असे सेमी शेडलाच ठेवलेले आहेत, त्यामुळे हे जर जास्तच दाट प्लॅन्ट झालेले आहेत, कारण त्यांना जास्त पाऊस लागू नये अशा ठिकाणी मी त्याची अरेंजमेंट केलेली आहे आणि जास्त पावसाने हे झाडे खराब होऊ नये त्यासाठी हे असे ठेवलेली आहे, अरेंजमेंट त्याची केलेली आहे. हे पहा, वॉन्डरिंग जू पण माझी छोटी कटिंग मी लावली होती आणि ती कटिंग आता छान आलेली आहे. हे पहा, हे पण प्लॅन्ट असे छान आलेले आहे. हे पावसाच्या पाण्याने जास्त त्याची भरपूर वाढ होत आहे आणि छान असे प्लॅन्ट आलेले आहेत इंडोर प्लॅन्ट.
हे पहा, हे वॉन्डरिंग जू. ही छोटी छोटी कटिंग मी लावली होती उन्हाळ्यात, पण ती आता किती छान अशी आलेली आहे. ही स्पायडर प्लांट पण खूप छान आलेला आहे. हा पूर्ण एरिया छान असा आलेला आहे आणि खूप असा छान आलेला आहे हा. आणि हे पहा माझा मनी प्लॅन्टच्या 2 कुंड्या आहेत आणि ह्या 2 कुंड्या खूप छान आलेल्या आहेत. भरपूर अशी वाढ झालेली आहे मनी प्लॅन्टची. आणि हा माझा पूर्व आणि दक्षिणी दिशेच्या मधील हा कॉर्नर आहे. आणि ही पहा हँगिंग बास्केट पण माझ्या खूप छान आलेल्या आहेत. हँगिंग बास्केटच्या 5-6 प्रकार आहेत, पण 5-6 प्रकारमध्ये 2-3 प्रकार खूप छान असे आलेले आहेत. हे पहा, ही आहे टर्टल वाईन आणि ती खूप छान आलेली आहे. 2 कुंड्या झालेल्या आहेत माझ्या. आणि ही पहा हँगिंग बास्केट, ही वॉन्डरिंग जू आणि हे मी झुंबर तयार केलेले आहे. हे पहा किती सुंदर असे झालेले आहे. प्रत्येक पॉटमध्ये हे लागलेले आहेत. स्पायडर प्लांट आणि पर्पल हार्ट हे 2 मी ह्याच्यात कटिंग लावलेल्या आहेत, पण खूप सुंदर अशा त्या कटिंग आलेल्या आहेत. प्रत्येक पॉटमधील ही कटिंग लागलेली आहे आणि खूप छान असे दिसणारे झुंबर तयार झाले आहे. हे पहा, हे झुंबर मी बरेच दिवस झाले केलेले आहेत. त्याचा मी शॉर्ट पण टाकलेला आहे आणि खूप छान असा हे झुंबर तयार झालेले आहे. गार्डनला शोभा देणारे हे झुंबर तयार झाले आहे आणि असे सुंदर असे हे झुंबर दिसत आहे. हे पहा. आणि नंतर माझी ही झेड प्लांट पण मी 3-4 ठिकाणी लावलेले आहे आणि ह्याचे झेड प्लांटचे वेगवेगळे आकार मी करणार आहे. पण आता सध्याला ह्याची वाढ होत आहे. ती वाढ झाल्याच्या नंतर थोड्या दिवसांनी मी ते पण व्हिडिओ शेअर करील. याची वेगवेगळ्या प्रकारचे आकार करण्याची माझी इच्छा आहे आणि ते पण मी करणार आहे. हे पहा, छान असे दिसणारे झेड प्लांट आणि हे माझे इनडोअर गार्डन. खूप छान दिसणारे हे इनडोअर गार्डन आहे आणि ह्याची अशी केअर केली तर खूप छान असे आपल्याकडे येतील याची झाडे आणि प्लांट. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.